Hello everyone, welcome to the Parivartan Learning Center YouTube channel. My name is SP sir. Okay, बाप्पा राम राम हो. तर आता आपल्याला क्वेश्चन नंबर 14 स्टार्ट करायचा आहे. क्वेश्चन नंबर 14 स्टार्ट करायचा आहे. ओके, मागील लेक्चर मध्ये आपण काय बघितलं? आपण चालू केलेला आहे 11th मॅथमॅटिक्सचा पहिला चॅप्टर ज्याचं नाव आहे अँगल अँड इट्स मेजरमेंट. एक्सरसाइज 1.1 चा हा क्वेश्चन नंबर 14 आपण आता डिस्कस करणार आहोत. ओके, लक्ष इकडे द्या पोरांनो, बाप्पा राम राम हो. ओके, लक्ष इकडे द्या. नसता राम राम म्हणतात तिकडे जातात. ओके, तर क्वेश्चन नंबर 14 आहे. आज आपली एक्सरसाइज 1.1 संपणार आहे. एकदम सोपे प्रश्न आहेत. तर काही बेसिक गोष्टी आपण अंडरस्टँड करूया. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला फाइंड द अँगल बिटवीन म्हणजे एक अँगल फाइंड आउट करायचा आहे. आवर हँड अँड मिनिट हँड मधला. आवर हँड म्हणजे काय? आपला हात का नाही. आवर हँड म्हणजे काय? तास काटा. आवर हँडला आपण काय म्हणतो? तास काटा म्हणतो. सर्वांना माहित आहे घड्याळाचा जो तास काटा असतो. हे बघा, ही डिजिटल वॉच आहे, याच्यामध्ये तास काटा मिनिट काटा नसते. जर समजा तुम्ही अॅनालॉग वॉच वापरली त्याच्यामध्ये तास काटा असते, मिनिट काटा असते आणि सेकंड काटा असते. त्याला आपण आवर हँड, मिनिट हँड अँड सेकंड हँड म्हणतो. बरोबर आहे. ओके, चला, मिनिट हँड म्हणजे काय? मिनिट काटा. तर तुम्हाला अँगल फाइंड आउट करायचा आहे. त्यापूर्वी विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला थोडक्यामध्ये घड्याळ माहित पाहिजे. सर्वांना माहित आहे घड्याळ. ओके, तर या ठिकाणी किती असतो अंक? 12 असतो. इथे किती असतो? 1 असतो. इथे किती असतो? 2. इथं 3, इथं 4, इथं 5 आणि खाली किती असतो? 6. 7, 8, 9, 10, 11. ओके, तर या ठिकाणी 7, 8, 9, 10, 11. सर्वांना घडी माहित आहे. ओके, त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, याच्यामध्ये बघा, जो सगळ्यात या ठिकाणी हा मिनिट हँड धरतो आपण. ओके, आणि हा जो छोटा असतो याला आपण काय करूया? तास काटा धरतो, त्याला आपण आवर हँड म्हणूया. बरोबर आहे. ओके, तर आता विद्यार्थी मित्रांनो लक्ष द्या. 12 आणि 1 मध्ये अँगल किती असतो? बघा, 12 आणि 1 मध्ये अँगल किती आहे? 30 डिग्रीचा अँगल आहे. लक्षात ठेवा. 1 आणि 2 मध्ये किती आहे? 30 डिग्रीचा अँगल आहे. 2 आणि 3 मध्ये किती अँगल आहे? 30 डिग्रीचा अँगल आहे. 3 आणि 4 मध्ये किती आहे? 30 डिग्रीचा अँगल आहे. म्हणजे काय? द अँगल बिटवीन द टू कॉन्सिक्युटिव्ह नंबर. आलं लक्षामध्ये? ओके, म्हणजे काय? 2 कॉन्सिक्युटिव्ह नंबर मध्ये अँगल किती आहे? 11 आणि 12 मध्ये अँगल किती आहे? 30 डिग्री आहे. म्हणजे हा अँगल 30 आहे, हा 30 आहे, हा 30 आहे. कारण की टोटल अँगल किती आहे विद्यार्थी मित्रांनो? 360 डिग्री आहे. टोटल अँगल किती आहे? 360 डिग्री आहे. आपण याचे किती पार्ट केले? 12 इक्वल पार्ट केले. 12 त्रिक 36 तर 30 डिग्री. अशा पद्धतीने आपण 2 कॉन्सिक्युटिव्ह नंबर मध्ये जो अँगल जर बघितला तर तो 30 डिग्री येतो. बरोबर आहे. हा झाला बेसिक कन्सेप्ट. त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो बघा, आता बघा, हा जो मिनिट हँड आहे तो जर 1 मिनिट गेला, 1 मिनिट गेला म्हणजे किती? बघा, मिनिट हँड जर समजा विद्यार्थी मित्रांनो इथून 1 मिनिट गेला तर 1 मिनिट बरोबर म्हणजे किती? 6 डिग्री. अलग लक्षामध्ये? ओके, आता 12 ते 1 तो किती जाणार आहे? अरे लक्षात आले का? ओके, 1 मिनिट बरोबर 6 डिग्री म्हणजे ते मेन वाला नाही बरं. ते मेन वाला नाही, कारण ते मेन वाला तर 1 डिग्री बरोबर 60 मिनिट असते. अलग लक्षामध्ये? ओके, ते म्हणत नाही मी. तो अँगल वेगळा आणि घड्याळाचा इथला वेगळा आहे. ओके, बघा, सगळ्यात पहिल्यांदा एक गोष्ट मला अंडरस्टँड झाली. 2 कॉन्सिक्युटिव्ह नंबर मध्ये अँगल किती असतो? 30 डिग्री असतो. सध्याला फक्त एवढं लक्षात ठेवा. चला, ठीक आहे, आपण ते नंतर बघूया. ओके, आता बघा, पहिला प्रश्न या ठिकाणी काय विचारलेला आहे? पहिला प्रश्न, फाइंड द अँगल बिटवीन द आवर हँड. आवर हँड म्हणजे काय? तास काटा. आवर हँड म्हणजे काय? तास काटा. ओके, अँड मिनिट हँड. मिनिट हँड म्हणजे काय? मिनिट काटा. इन अ क्लॉक ऍट 10 past 11. 10 past 11 म्हणजे किती वाजले मित्रांनो? 11 वाजून 10 मिनिट. 10 past 11 म्हणजे 11 वाजून 10 मिनिट. 20 past 7. 20 past 7 म्हणजे 7 वाजून 20 मिनिट. असं लक्षात ठेवा. अलग लक्षामध्ये? ओके, 35 past 1. 35 past 1 म्हणजे काय? 1 वाजून 35 मिनिट. हे तुम्हाला कळलं पाहिजे. बरोबर आहे. हे बघा, 10 past 11 म्हणजे 11 वाजून 10 मिनिटं. 20 past 7 म्हणजे 7 वाजून 20 मिनिट म्हणजे 7 वाजून 20 मिनिटं. आलं लक्षामध्ये? ओके, आता आपला विद्यार्थी मित्रांनो तास काटा कुठं आहे? 11 वाजलेत म्हणजे तास काटा या ठिकाणी आपला 11 वर आहे. 10 मिनिटं म्हणजे तास काटा कुठं आहे? सॉरी, मिनिट काटा कुठं आहे? 2 वर आहे. अलग लक्षामध्ये? ओके, 11 वाजलेत म्हणजे तास काटा 11 वर आहे आणि 10 मिनिटं झालेत म्हणजे मिनिट काटा 2 वर आहे. बरोबर आहे. हे 5 मिनिटं, 10 मिनिटं, त्याच्यानंतर 15 मिनिटं, 20 मिनिटं, 25 मिनिटं, 30 मिनिटं. सर्वांना माहित आहे मिनिट काटा जर 6 वर असते तर आपण 30 मिनिटं म्हणतो. बरोबर आहे. ओके, तर या दोघांमधला अँगल किती असेल? हा अँगल विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला फाइंड आउट करायचा आहे. अलग लक्षामध्ये? आता सगळ्यात पहिल्यांदा आपण बघू या ठिकाणी. आता पहिल्याचं तुम्हाला उत्तर लिहायचंय. 10 past 7
10 past 11 10 past 11 10 past 11 म्हणजे काय 11 वाजून 10 मिनिट 11 वाजून 10 मिनिट आलं का लक्षामध्ये ओके आता मला सांगा मिनिट हँड आणि मिनिट हँड हा इथं आहे आणि तास काटा मिनिट हँड अँड आवर हँड या दोघांमधला अँगल फाइंड आउट करायचा आहे तर इथं किती कॉन्सिक्युटिव्ह नंबरनं तो मिनिट काटा जो आहे विद्यार्थी मित्रांनो पुढे गेलेला आहे किती कॉन्सिक्युटिव्ह नंबरनं पुढे गेलाय हे बघा इथं 1 2 आणि 3 न पुढे गेलाय म्हणजे हा 30 अँगल हा 30 अँगल आणि हा 30 अँगल अलग लक्षामध्ये ओके तर तुम्हाला काय म्हणता येईल द अँगल ट्रेस्ड बाय द मिनिट हँड किती अँगल ट्रेस करणार आहे हा किती करणार आहे 30 30 आणि 30 इथून आलं का लक्षामध्ये चला ठीक आहे 1 मिनिट ओके तर या ठिकाणी तुम्हाला लिहिता येईल विद्यार्थी मित्रांनो अँगल ट्रेस्ड बाय पण त्याच्यापूर्वी आपण काय करता एक गोष्ट लिहूता द अँगल बिटवीन टू कॉन्सिक्युटिव्ह नंबर्स द अँगल बिटवीन बघा द अँगल बिटवीन टू कॉन्सिक्युटिव्ह नंबर अँगल बिटवीन टू कॉन्सिक्युटिव्ह नंबर किती आहे विद्यार्थी मित्रांनो 30 डिग्री आहे आता अँगल ट्रेस्ड बाय द मिनिट हँड काढूता ओके अँगल ट्रेस्ड बाय मिनिट हँड किती अँगल ट्रेस करणार आहे किती करणार आहे विद्यार्थी मित्रांनो हा कितीनं पुढे गेलाय 5 म्हणजे 1 2 3 3 न पुढे गेलाय म्हणजे 3 × 30 येणार आहे तर किती आलं 90 डिग्री आले मिनिट हँड न अँगल किती ट्रेस केलेला आहे ट्रॅव्हल केलेला आहे 90 डिग्री अँगल ट्रॅव्हल केलेला आहे बरोबर आहे ट्रेस केलेला आहे आता विद्यार्थी मित्रांनो बघा हा मिनिट हँड जेव्हा इथून इथपर्यंत गेला बरोबर आहे इथून इथपर्यंत गेला म्हणजे हा किती डिग्री पुढे गेलाय 90 डिग्री पुढे गेलाय तास काट्याच्या पुढे 90 डिग्रीनं पुढे आहे ओके पण तास काटा भी थोडा पुढे गेलेला आहे आणि किती पुढे गेलाय तो आपण फाइंड आउट करूया ओके तर आपण काय म्हणूया देअरफॉर अँगल ट्रेस्ड बाय आवर हँड अरे मला सांगा विद्यार्थी मित्रांनो लक्ष करू द्या 1 मिनिट आता मिनिट काटा जेव्हा पुढे जाईल तेव्हा तास काटा 11 वर जाईल का तो भी थोडा थोडा पुढे सरकल ना मिनिट काट्यानं एक चक्कर मारली तर तास काटा 11 वरून 12 वर जातो आणखी मिनिट काट्याने एक चक्कर मारली तर तास काटा म्हणजे आवर हँड 12 पासून 1 पर्यंत जातो आणखीन एक चक्कर मारली मिनिट हँडनं तर आवर हँड 1 पासून 2 पर्यंत जातो अलग लक्षामध्ये मग या ठिकाणी मिनिट हँड हा 12 पासून 2 पर्यंत आलेला आहे मग तास काटा थोडा तर पुढे जाईल मग तास काटा किती पुढे जाणार आहे ओके ते आता आपल्याला फाइंड आउट करायचंय मला सांगा तास काटा पुढे जात आहे मग मिनिट काटा कुठे आहे 2 वर आहे मिनिट काटा कुठे आहे 2 भागिले ओके टोटल किती नंबर आहेत 12 ओके इनटू काय करायचं हे 30 करायचं नेहमी लक्षात ठेवा अँगल ट्रेस्ड बाय आवर हँड जर फाइंड आउट करायचं असेल तर मिनिट हँड कुठे आहे कोणत्या नंबरवर आहे तो नंबर लिहायचा भागिले किती नंबर आहेत 12 फिक्स नंबर असतात असं कुठं आहे का एकाने घडला 13 नंबर आहे असं आहे का नाही ओके चला ठीक आहे 12चा नंबर असतात 24 तासाची अशी काही घडी नसते 24 तासाची डिजिटल वॉच असते पण अशी अॅनालॉग वॉच नसते ओके तर या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो मग मिनिट हँड पुढे सरकत आहे मिनिट हँड कुठे आला 2 वर आला भागिले किती नंबर आहे टोटल 12 नंबर आहेत इनटू ओके इनटू एक इथून इथपर्यंत जाण्यासाठी 30 मिनिट लागतात म्हणजे या ठिकाणी 30 घ्यायचं हे 30 फिक्स आहे ओके चला याचं डिवायडेशन करा किती येते बघा डिवायडेशन केल्यानंतर बे एक बे बे सक 12 6 1 6 6 5 30 म्हणजे किती आलं हे आलं 5 डिग्री आलेला आहे बरोबर आहे ओके तर अँगल ट्रेस्ड बाय मिनिट हँड 90 डिग्री आला आणि अँगल ट्रेस्ड बाय आवर हँड किती आला 5 डिग्री आलेला आहे आता आपल्याला काय करायचं आहे अँगल बिटवीन द मिनिट हँड अँड द आवर हँड ओके तर या ठिकाणी बघा अँगल बिटवीन हा आवर हँड म्हणजे तास काटा अँड मिनिट हँड इज हा किती येणार आहे मित्रांनो इज इक्वल टू किती येणार आहे सांगा आता मिनिट हँडनं अँगल किती ट्रेस केलेला आहे 90 डिग्री आणि तास काट्याने किती 5 ओके तर या ठिकाणी हे 90 डिग्री मायनस 5 डिग्री का कारण की मिनिट काटा पुढे गेलाय आणि तास काटा भी पुढे चाललाय तास काटाही पुढे चाललाय तास काटा 5 डिग्रीने पुढे गेलाय मग तो 5 डिग्री मायनस करावा लागेल ना आपल्याला कारण दोघांमधला अँगल फाइंड आउट करायचा तास काटा 11 वरचा आहे का नाही मिनिट काटा पुढे गेल्यामुळे तास काटा भी थोडा पुढे सरकेल थोडा जरा कुचर पार्ट आहे विद्यार्थी मित्रांनो थोडं तुम्हाला ध्यान द्यावं लागेल थोडा जरा थेरॉटिकल पार्ट आहे बरोबर आहे 1-2 गणित सॉल्व्ह केले की बाकी तुम्ही एक्झॅक्टली सॉल्व्ह करू शकता ओके चला ठीक आहे तर तास काटा भी पुढे जात आहे त्याच्यामुळे आपल्याला त्या ठिकाणी मायनस करायचं बरोबर आहे ओके 90 मधून 5 केले विद्यार्थी मित्रांनो हा किती उरतात 85 डिग्री आलं लक्षामध्ये अशा पद्धतीनं आपण अँगल बिटवीन द आवर हँड अँड मिनिट हँड आपण फाइंड आउट केलेलं
आहे. चला ठीक आहे, सर्वांना समजलंय? येस. ओके, आता सेकंड क्वेश्चन घेऊ मित्रांनो. सेकंड क्वेश्चन काय आहे बघा. सेकंड क्वेश्चन 7:20 आहे. जर समजा 7:20 म्हणजे 7 वाजून जर 20 मिनिटं झाले तर त्या ठिकाणी 7 वाजून जर 20 मिनिटं झाले विद्यार्थी मित्रांनो, 7 वाजून 20 मिनिटं झाले तर दोघांमध्ये अँगल किती असेल तो फाइंड आउट करायचा आहे. अलग लक्षामध्ये. चला सेकंड क्वेश्चन बघा. सेकंड क्वेश्चन 20:07 म्हणजे काय, 7 वाजून 20 मिनिटं. 7 वाजून 20 मिनिटं. घडीला ड्रॉ करू इथं. चला ही घडी आहे. ओके, या ठिकाणी बघा हा 12 आहे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11. चला 4 5 6 7 8 9 10 11. ओके, आता मला सांगा तास काटा कुठं आहे? 7 वर आहे. तास काटा कुठं आहे? इथून विद्यार्थी मित्रांनो तास काटा आहे 7 वर आहे. ओके, मिनिट काटा कुठं आहे? 20 वर. 20 मिनिटं म्हणजे कुठं? 4 वर असतो. 20 मिनिटं म्हणजे 4 वर. तर याच्यामधला अँगल तुम्हाला फाइंड आउट करायचं. चला एकदम सिंपल आहे. कशा पद्धतीनं? सगळ्यात पहिल्यांदा विद्यार्थी मित्रांनो मिनिट हँड किती अँगल ट्रेस करेल तुम्हाला फाइंड आउट करावं लागेल. ओके, सो तर या ठिकाणी लिहा द अँगल ट्रेस्ड बाय मिनिट हँड. अँगल ट्रेस्ड बाय मिनिट हँड. मिनिट हँड किती अँगल ट्रेस करेल? ओके, तर मला सांगा 12 पासून मिनिट हँड कुठं गेला? 1 2 3 4. 4 वर गेलाय म्हणजे 4 आलं. 4 इंटू जेव्हा 12 तून 1 पर्यंत जातो तेव्हा अँगल किती असतो? 30 डिग्री असतो. अलग लक्षामध्ये. ओके, 12 पासून 1 पर्यंत जायला 30 डिग्री. मग हा 4 पर्यंत गेलाय तर 4 इंटू 30 डिग्री. ओके, 4 त्रिकम 12 म्हणजे किती झालं? 120 डिग्री झालेला आहे. ओके, त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो आता या ठिकाणी मिनिट काटा 12 पासून 4 पर्यंत आलाय म्हणजे 20 मिनिटं आलेला आहे. 20 मिनिटं पुढे सरकलेला आहे. 20 मिनिटांनी पुढे सरकलेला आहे. बरोबर आहे. तर आवर हँड पण पुढे सरकेल. आवर हँड म्हणजे तास काटा पण इकडे सरकेल, कारण की मिनिट काटा असा सरकत आहे तर तास काटा बी असा सरकतो. मिनिट काट्यानं कंप्लीट एक चक्कर मारला तर तास काटा 7हून 8 पर्यंत जातो. आलं लक्षामध्ये? ओके, बघा अरे मिनिट हँड जेव्हा 60 मिनिटं कंप्लीट करतो ना तर तेव्हा तास काटा 7हून 8 पर्यंत जातो म्हणजे 7 चे 8 वाजतात. आलं लक्षामध्ये? मग तास काटाही पुढे जाणार आहे. मग अँगल ट्रेस्ड बाय काय येणार आहे? आवर हँड. अँगल ट्रेस्ड बाय आवर हँड काय नाही सांगा? अँगल ट्रेस्ड बाय आवर हँड. आवर हँड न किती अँगल ट्रेस केला? कसं फाइंड आउट करायचं? अँगल ट्रेस्ड बाय आवर हँड कसं फाइंड आउट करायचं? मिनिट काटा कुठे आहे बघायचं? 4 वर आहे. भागिले 12 करायचं गुणिले 30 करायचं. कारण की आवर हँड अँगल कधी ट्रेस करणार आहे? जेव्हा मिनिट काटा पुढे जाणार आहे. मग मिनिट काटा कुठे? 4 वर आहे. भागिले टोटल संख्या 12 गुणिले 30. इथं बी तसंच केलं बघा. अँगल ट्रेस्ड बाय आवर हँड. मिनिट काटा कुठे होता? वर 2 वर होता म्हणजे 10 मिनिटं झाले म्हणजे 2 वर होता. भागिले टोटल संख्या 12 गुणिले 30 केलं. मग तसंच या ठिकाणी मिनिट काटा कुठे आहे? 4 वर आहे. भागिले टोटल नंबर 12 गुणिले 30. चला ठीक आहे, याचं डिवायडेशन करा. 4 1 4 4 त्रिकम 12. ओके, 3 1 3 म्हणजे 10 उरलं. तर या ठिकाणी 10 डिग्री हा अँगल झालेला आहे. आता मला सांगा विद्यार्थी मित्रांनो हा मिनिट काटा इथं आहे आणि तास काटा पुढे सरकलाय. पुढे सरकलाय म्हणजे अँगल वाढलेला आहे. हो का? मिनिट काटा इथंच आहे आणि तास काटा थोडा पुढे सरकलाय. थोडा पुढे सरकलाय म्हणजे अँगल वाढलाय. म्हणजे इथं प्लस करावं लागेल का मायनस करावं लागेल? प्लस करावं लागेल. पुढच्या म्हणजे मागच्या गणितामध्ये काय केलं? मायनस केलं. या गणितामध्ये प्लस करावं लागेल कारण की तास काटा असा इथं जात आहे म्हणजे तास काटा आणि मिनिट काटा याच्यामधला अँगल इथं वाढत आहे. कारण की हा अँगल आपल्याला कन्सिडर करायचा ना, अँगल बिटवीन द आवर हँड अँड मिनिट हँड कन्सिडर करायचा आहे. ओके, चला ठीक आहे. देअरफॉर या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो काय येणार आहे? अँगल बिटवीन आवर हँड अँड मिनिट हँड इक्वल टू काय येणार आहे? पहिला अँगल किती? 120 डिग्री प्लस 10 डिग्री. तर किती आला? 130 डिग्री आलेला आहे. समजलं सर्वांना? मायनस कधी करायचं? प्लस कधी करायचं? ओके, तास काटा समजा मिनिट हँड अँड आवर हँड याच्यामधला अँगल वाढत असेल तर प्लस करा आणि इथं मिनिट काटा आहे आणि इथं तास काटा आहे. अँगल कमी होत असेल तर मायनस करा. अँगल कमी होत असेल तर मायनस करा. अँगल वाढत असेल तर प्लस करा. अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो हे सेकंड क्वेश्चन आपण बघितलेला आहे. आता अशाच पद्धतीने तुम्हाला या ठिकाणी हे बाकीचे 2-3 गणित तुम्ही सरळ सरळ करू शकता. 2 वाजून 20 मिनिटं झाली तर म्हणजे तास काटा 2 वर आहे आणि मिनिट काटा 20 मिनिटावर आहे. 10 वाजून 10 मिनिटं झाली तास काटा 10 वर आहे. मिनिट काटा 2 वर आहे. क्वार्टर टू 6 म्हणजे काय? 6 वाजा आहे. क्वार्टर टू 6 म्हणजे 6 वाजा आहे. किती आहे?
म्हणजे 5:45 जायचं, 5:45. ओके, 35 past 1 म्हणजे 1:35. 5:45 म्हणजे काय, 5:45 म्हणजे काय, 5:45. ओके, तर अशा पद्धतीने हे अँगल तुम्ही फाइंड आउट करा. बाकीचे पुढचे सगळे विद्यार्थी मित्रांनो तुमच्या होमवर्कसाठी आहेत. हो का, 5:45 म्हणजे काय, 6:15 कमी आहेत, म्हणजे 5:45 झाले. तर इथं लक्षात घ्या. एक मिनिट, हा चला, चलत नाहीये. ओके, एक मिनिट जास्त. 5:45. इथं सर्वांना माहित आहे 2:20. ओके, इथं 10:10. तर तास काटा कुठे आहे, मिनिट काटा कुठे आहे, तुम्हाला कळतं, सर्वांना घडी कळते. आणि हे सगळेच्या सगळे होमवर्क देत आहे मी. सर्वांनी आता याला करायचंय, होमवर्क देत आहे. होमवर्क अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो एक्सरसाइज 1.1 या ठिकाणी आपली संपलेली आहे. व्हिडिओला लाईक नक्कीच करायचंय भावड्या, तुम्ही व्हिडिओला लाईक करायचंय, आणि तायडे तुम्ही व्हिडिओला लाईक करायचंय. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, आणि व्हिडिओ कसे वाटले तुम्हाला समजालेत न समजेत मला कमेंट्स मध्ये सांगत चला. आलं लक्षामध्ये. ओके, आणि ही पीडीएफ कुठे भेटणार आहे, आपल्या परिवर्तन लर्निंग सेंटर ऍप वर भेटणार आहे, फ्री ऑफ कॉस्ट मध्ये. बरोबर आहे. तर डिस्क्रिप्शन मध्ये परिवर्तन लर्निंग सेंटर ऍपची जी लिंक आहे ती मी दिलेली आहे. परिवर्तन लर्निंग सेंटर ऍप डाउनलोड करा, ही पीडीएफ तुम्हाला तिथं भेटून जाईल. ओके, आणि जे विद्यार्थी MST CET भविष्यामध्ये एक्झाम देणार आहे त्यांनी कमेंटमध्ये सांगायचंय आय एम द MST CET ऍस्पिरंट. आलं लक्षामध्ये. ओके, त्यांच्यासाठी आपण काही ना काही एक नवीन उपक्रम करू यावेळेस. ओके, चला ठीक आहे. जय हिंद, जय परिवर्तन.